सकाळचं फ्रेश बातमीपत्र फ्रेश अँड फास्ट। मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट, तर मुंबई आणि पालघरला ऑरेंज अलर्ट जारी। राज्यामध्ये आजपासून पावसाचा जोर काही भागात वाढणार। घाटमाथा आणि कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा इशारा। 3 दिवस 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर 24 जिल्ह्यांना येलो अलर्ट। सलग 14व्या दिवशी नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। रामकुंड आणि गोदाघाट परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी आणि स्टंटबाजी सुरूच। सततच्या पावसामुळे इगतपुरीतील भावली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ। मराठवाड्याची तहान भागवणारं भावली धरण 100% भरलं। सांडव्यावरून विसर्ग सुरू। राज्यामध्ये काल कोरोनाचे 14 नवे रुग्ण, तर एका रुग्णाचा मृत्यू। जानेवारी 2025 पासून आतापर्यंत राज्यात 2547 रुग्ण आढळले। कोकणामध्ये जाणाऱ्या रेल्वेचे तिकीट 2 ते 3 मिनिटात फुल। कोकण रेल्वे नेमकी कुणासाठी? भास्कर जाधव यांचा सवाल। रेल्वेकडून कोकणवासियांची चेष्टा, जाधव यांची टीका। अलमट्टीची उंची वाढवण्यास विरोध कायम। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विधान परिषदेमध्ये स्पष्ट ग्वाही। सर्वोच्च न्यायालयातही हीच भूमिका असल्याचं कायम। सरकारनं शेतकऱ्यांना निवडणुकीपुरतं कर्जमाफीचं आश्वासन दिलं। आता नुकसान भरपाई म्हणून तात्काळ 50,000 रुपये द्यावेत अशी मागणी। शेतकऱ्यांसाठीच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार, सर्व योजनांचं ऑडिट करा। आमदार विक्रमसिंग पाचपुते यांची मागणी। शेतकऱ्यांपर्यंत योजना न पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची सुद्धा केली मागणी। संभाजीनगरच्या कन्नडमध्ये नगर परिषदेची 30 वर्ष जुनी इमारत कोसळली। सुदैवानं यामध्ये जीवितहानी नाही। इमारतीमध्ये असलेल्या गाळधारकांना 15 दिवसापूर्वीच बजावली होती नोटीस। नाशिकमध्ये बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्ड्यात पडून 9 वर्षीय मुलाचा मृत्यू। 2 दिवसात ही दुसरी घटना असून आतापर्यंत या घटनांमध्ये 4 अल्पवयीन मुलांचा मृत्यू। बदलापूरच्या भोज धरणावर पर्यटकाला मस्ती चांगलीच भोवली। पर्यटक पाण्याच्या प्रवाहात अडकला। सुदैवानं मित्रांनी धाव घेत त्याचा जीव वाचवला।